तर आधी समजून घेऊया की इथे तुम्हाला दिसतंय की इनपुटमध्ये आपल्याला टाईपमध्ये रेडिओ, आय डी, नेम आणि व्हॅल्यू अशा प्रकारचे आपल्याला 4 ॲट्रिब्यूट आहेत. पहिला ॲट्रिब्यूट काय आहे? टाईप. दुसरा काय आहे? आय डी. तिसरा काय आहे? नेम. चौथा काय आहे? व्हॅल्यू. तर हा जो आय डी ॲट्रिब्यूट आहे, हा तर आपल्याला माहिती आहे की हा एक सिलेक्टर म्हणून यूज केला जातो. तुम्हाला जर प्रॉपर आठवत असेल तर मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आय डी हा एक ॲट्रिब्यूट असतो, ज्याला आपण ॲज अ सिलेक्टर यूज करतो CSSमध्ये. तर तो हा आय डी व्हिडिओ आहे. जर तुम्ही विसरला असाल तर रिटर्न जा आणि आय डीचा व्हिडिओ नक्की पहा. तर आय डी आपण त्यासाठी यूज करत असतो. टाईप, नेम अँड व्हॅल्यू आपण काय यूज करतो हे पाहून घेऊया. तर इथे आपल्याला दिलेलं आहे यांनी की टाईप ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज द टाईप ऑफ इनपुट कंट्रोल. नंतर नेम ॲट्रिब्यूट इज यूज्ड फॉर आयडेंटिफाईंग द कंट्रोल. ओके. अँड व्हॅल्यू ॲट्रिब्यूट सेट्स अ डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर अ कंट्रोल. ओके. तर आता फॉर्ममध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली जाईल, प्लीज लक्ष देऊन ऐका बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. आधी तुम्हाला एक फॉर्म, लेबल टॅग आणि इनपुट टॅग हा तुम्हाला मी प्रॅक्टिकली डिस्प्ले करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. चला तर VS कोड ओपन करूया फटाफट आणि आपण ते प्रॅक्टिकली पाहूया. तर इथे आपलं हे बॉयलर प्लेट कोड आहे आणि आपण बॉडीमध्ये सिम्पली आपण लिहू शकतो आपला HTMLचा कोड. मी थोडे ओके, आता झूम झालं. यामध्ये आपण लिहूया, आपल्याला फॉर्म डिस्प्ले करायचा, राईट. तर आपण काय यूज करू? फॉर्म टॅग. तर सिम्पली मी इथे लिहितो फॉर्म, मी हिट करतो एंटर, तर इथे सिम्पली फॉर्म आला आहे आणि ॲक्शन हा ॲट्रिब्यूट इथं बाय डिफॉल्ट आलेला आहे, राईट. तर चला आता आपण त्या फॉर्म टॅगच्या मध्ये आपण यूज करूया लेबल टॅग आणि इनपुट टॅग. तर मी इथे सिम्पली लिहितो इनपुट टॅग आधी. इनपुट टॅग लिहिल्यावर मी एंटर क्लिक केलं, ते ऑलरेडी इथे इनपुट टॅग आलेला आहे. आपल्याला इनपुट टॅगला क्लोज करण्याची गरज नसते. तर आपण सिम्पली इथे टाईप, इनपुटचं टाईप टेक्स्ट घेतलं आहे. इनपुट म्हणजे काय? आता जसं मी इथे इनपुट टॅग लिहिला, तुम्ही इथं राईट साईडला बघू शकता की इथं एक इनपुट जनरेट झालेलं आहे, राईट. तर हेच मी तुम्हाला सांगतोय की इनपुट टॅग आपण काय यूज करत असतो जेव्हा आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचे असते. तर आपण युजरकडून इनपुट कशात घेऊ? कुठल्या ना कुठल्या टेक्स्ट बॉक्समध्ये घेऊ, राईट. तर हा तोच टेक्स्ट बॉक्स असतो. तर टेक्स्ट बॉक्स जनरेट करण्यासाठी आपण इनपुट टॅगचा यूज करत असतो. तर त्यामध्ये जी व्हॅल्यू आपण घेणार आहोत युजरकडून, आता इथे आपण काय लिहिलं आहे? इनपुटचा टाईप. टाईप या ॲट्रिब्यूटने आपण टाईप स्पेसिफाय केला आहे. टाईप काय आहे इथं? टेक्स्ट. तर आपण या बॉक्समध्ये ऑब्व्हियसली टेक्स्ट फॉर्ममध्ये टाकू शकतो. टेक्स्टमध्ये आपण काहीही लिहू शकतो. जसं मी इथे लिहितो इट्स प्रोग्रामर, राईट. जर मी इथे घेतला नंबर, तर आपण ऑब्व्हियसली इथं नंबर फॉर्ममध्ये डेटा देऊ शकतो. तर मी इथं जर मी टेक्स्ट राईट करायचा प्रयत्न करतोय तर इथे टेक्स्ट राईट होत नाही आहे. पण जर मी नंबर लिहील 2, 3, 4 तर ते इनेबल होत आहे. ओके. तर तुमच्याकडे आता कीबोर्ड असेल तर तुम्ही तिथे लिहू शकता. टाईपमध्ये जर तुम्ही नंबर स्पेसिफाय केलं आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी जर वर्ड्स लिहायचा प्रयत्न केला, ABCD अल्फाबेट्स लिहायचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला लिहू देणार नाही. ओके. तर हे असं टाईप ॲट्रिब्यूटचं महत्त्व. तर ते तेच म्हणतायत की इनपुटमध्ये जर आपण टाईप ॲट्रिब्यूटचा यूज केला, या ठिकाणी ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज द टाईप ऑफ इनपुट कंट्रोल, की आपल्याला कुठल्या प्रकारची व्हॅल्यू घ्यायची. सेकंड काय ॲट्रिब्यूट आहे? नेम ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट इज यूज टू आयडेंटिफाय द कंट्रोल इसेन्शियली वेन द डेटा इज सेंड टू द सर्व्हर. आता जेव्हा आपला डेटा असतो तो सर्व्हरला जात असतो, म्हणजे आपला हा फॉर्मचा डेटा जेव्हा आपण बॅकएंडला कनेक्ट करू, आपण तर सध्या फ्रंट एंड डॉमिनेशन शिकतोय, मग बॅकएंड जेव्हा तुम्ही शिकशाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की जेव्हा आपण नेम ॲट्रिब्यूट हा यूज केलेला असतो इनपुटसाठी, तर बॅकएंडमध्ये कुठल्या इनपुट बारचा डेटा घेतोय हे ओळखण्यासाठी आपण नेम ॲट्रिब्यूटचा यूज करतो. तर फ्रंट एंडमध्ये नेमचं तुम्हाला काही कळेल का? नाही. जेव्हा तुम्ही बॅकएंड शिकशाल त्यावेळेस तुम्हाला नेम ॲट्रिब्यूटचं महत्त्व कळेल. तर आपण शिकूया तिसरा ॲट्रिब्यूट. तर तिसरा ॲट्रिब्यूट आहे व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. व्हॅल्यू ॲट्रिब्यूट सेट्स अ डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर द कंट्रोल, राईट. आता बघा, मी इथे टाईप ॲट्रिब्यूट घेतला आहे. टाईपमध्ये आपण घेऊया सध्या पुरता टेक्स्ट, राईट. त्यानंतर आपण घेऊया इथं अजून एक ॲट्रिब्यूट, तो म्हणजे व्हॅल्यू. व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा यूज करतो मी. आणि आता हा टेक्स्ट आहे इनपुट. ओके. पण ह्यामध्ये बाय डिफॉल्ट जर मला एखाद व्हॅल्यू सेट करायची असेल तर ती आपण व्हॅल्यू ॲट्रिब्यूटने देऊ शकतो. तर मी सिम्पली इथे लिहितो इट्स प्रोग्रामर. आता पहा, जसं मी इथे व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये इट्स प्रोग्रामर दिलेलं आहे, तर इथे मला टेक्स्ट टाईप करायची गरज आहे किंवा मी इरेज करू शकतो. पण जसं मी पेज रिफ्रेश करेल किंवा त्याला मी सेट करेल, तर त्यावेळेस इथं ऑटोमॅटिकली व्हॅल्यू जी ती सेट असेल या इनपुट बारची. तर आपण जर याला क्लोज केलं आणि जर परत आपण रिफ्रेश केलं हे पेज, तर तुम्ही पाहू शकता इथे इट्स प्रोग्रामर बाय डिफॉल्ट आलेलं आहे. तर बाय डिफॉल्ट आपल्याला एखादी इनपुटची व्हॅल्यू सेट करायची असेल त्यावेळेस आपण व्हॅल्यू या ॲट्रिब्यूटचा यूज करतो. आशा करतो कळलं असेल. आता आपण शिकूया की लेबल
काय यूज केलं जातं, लेबल टॅग काय यूज केला जातो. तर ऑब्व्हियसली आपण हे इनपुट टॅग घेतलंय. समजा आपल्याला फॉर्म तयार करायचा आहे ज्यामध्ये आपण स्टुडंटचं नेम घेऊ, ज्यामध्ये आपण स्टुडंटची स्टँडर्ड घेऊ आणि स्टुडंटची एज घेऊ. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 इनपुट्स क्रिएट करावे लागतील. तर मी हा एक इनपुट क्रिएट केलेला आहे. परत सेम असा आपण एक अनदर इनपुट क्रिएट करूया. तर मी लिहिणार इथे इनपुट आणि हिट करणार एंटर. यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे स्टुडंटची स्टँडर्ड. तर आपण इथे टाईप टेक्स्टच असू देऊया, कारण स्टँडर्ड ही आपण टेक्स्ट या फॉर्ममध्ये लिहू. त्यानंतर आपण याला नेम देऊया. नेम का, तर कळायला पाहिजे की आपण काय घेतोय. तर STD लिहितो मी सिम्पल इथं स्टँडर्डसाठी. आपल्या या वरच्या इनपुटसाठी मी लिहितो इथं नेम. नेम हा ॲट्रिब्यूटचा यूज करतो आणि मी लिहितो इथं की मी काय देतोय. इथं मी देतोय स्टुडंट नेम. तर मी सिम्पली इथं लिहू एस नेम. ओके, तर एस नेम म्हणजे स्टुडंट नेम मी घेणार आहे. आपल्याला इथे व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा यूज करायची गरज नाही आहे. तर आपण सिम्पली याला करू शकतो इरेज. ओके, आणि त्यानंतर मी यूज करतो अजून एक इनपुट ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यायची नंबर फॉर्ममध्ये. का, तर आपल्याला घ्यायची तिथं स्टुडंटची एज. तर मी इथे लिहितो नंबर आणि मी इथं परत एक ॲट्रिब्यूट यूज करतो ज्याचं असेल नाव नेम आणि यामध्ये मी लिहितो एज. ओके, तर आपण सिम्पली इथे यूज केले 3 इनपुट्स. तुम्ही पाहू शकता इथे 3 इनपुट्स आपल्याला दिसत आहेत. तर आपण आता यूज करूया लेबल टॅगचा. तर इथे सिम्पली आपण लिहूया लेबल आणि हे लेबल आपण कोणासाठी देतोय, तर आपला जो पहिला इनपुट टॅग आहे ज्यामध्ये आपण टाईप टेक्स्ट घेतला आहे आणि नेमसाठी घेतोय आपण स्टुडंट नेमसाठी. तर याचं हे जे नाव आहे स्टुडंट नेम हे आपल्याला कॉपी करायचं असतं आणि आपल्याला फॉरमध्ये आपल्याला ते पेस्ट करायचं असतं. का, तर हे जे लेबल आहे हे लेबल आपल्याला इनपुट नेम यासाठी घ्यायचं आहे म्हणून. तर लेबलमध्ये आपण लिहूया की एंटर स्टुडंट नेम. आता तुम्ही पाहू शकता एंटर स्टुडंट नेम हे लेबल एक्झॅक्ट या इनपुट बारच्या समोर आलं असेल. इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण इथे यूज करूया BR टॅगचा. BR टॅगचा मी यूज केला. आता एकाखाली एक असे प्रॉपर इनपुट्स बार आपले दिसतील. त्यानंतर आपण सेकंड इनपुट घेतलेलं आहे टेक्स्ट, जे आपण घेतोय स्टँडर्डसाठी. तर त्याआधी आपण एक यूज करून घेऊया लेबल. तर सिम्पली मी इथे यूज करेल लेबल टॅग आणि लेबलमध्ये आपण लिहूया की हे लेबल आपण कोणासाठी यूज करतोय. फॉर म्हणजे काय, च्यासाठी. तर हे लेबल आपण कोणासाठी यूज करतोय, ह्या इनपुट बारसाठी. कुठला इनपुट बार, ज्याचं नेम ॲट्रिब्यूटमध्ये आपण लिहिलंय STD. तर आपण काय करणार, हेच नेम ॲट्रिब्यूटमधली व्हॅल्यू स्टँडर्ड ही आपण कॉपी करणार आणि ती सेम व्हॅल्यू आपण इथे फॉरमध्ये पेस्ट करणार. तर जसं आपण ते इथे पेस्ट करू तसं आपण इथे लिहू शकतो की एंटर लिहू शकतो एंटर जस्ट लिहूया एंटर स्टँडर्ड. राईट, जसं आपण ते इथं लिहिलं आपण सिम्पली इथं इनपुट नंतर यूज करूया BR टॅग, जेणेकरून नेक्स्ट लाईनवर नेक्स्ट इनपुट बार येईल. तर तुम्ही इथं पाहू शकता एंटर स्टुडंट नेममध्ये एक इनपुट, एंटर स्टँडर्डमध्ये एक इनपुट. आता आपल्याला एज इनपुट करायची. तर आपण सेम लेबल टॅगचा परत यूज करूया लेबल टॅग आणि त्यामध्ये फॉरमध्ये आपण देऊया नेम. इनपुट बारमध्ये जे इथे नेम घेतलं आहे आपण एज ते आपण कॉपी करू आणि सेम ते आपण इथे फॉरमध्ये पेस्ट करू, जेणेकरून जी एज आपण टाकणार आहेत ती आपली ह्या इनपुटमध्ये जाईल आणि त्यासाठी आपण एक लेबल डिस्प्ले करू, ते म्हणजे एंटर एज. राईट, या ठिकाणी आपण एक कोलनचा यूज करू असं, ज्याच्याने थोडं क्रिएटिव्ह व ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर तुम्ही पाहू शकता गाईज इथं आपण एक सिम्पल फॉर्म बनवलेला आहे ज्यामध्ये आपण इनपुट बार आणि लेबल्सचा यूज केलेला आहे. तर तुम्हाला कळलं असेल की नेम हे जे आपण नेम ॲट्रिब्यूट आहे हा हे का यूज करतो, तर आपण लेबलला फॉरमध्ये देण्यासाठी पण एक व्हॅल्यू लागते. ती व्हॅल्यूही आपण नेम ॲट्रिब्यूटचा यूज करून घेऊ शकतो. तर इथे आपण जशी जशी व्हॅल्यू टाकू, इथं नेम मी टाकतो हेमंत, माझं नाव मी टाकतो, तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता. स्टँडर्ड आपण देऊया TYBCA किंवा TYBSc इन कॉम्प्युटर सायन्स आणि त्यानंतर इथे आपण एंटर एज करूया. तर एज आपण जस्ट अशीच घेऊया 20. ओके, तर याला आपण इन्क्रीजही करू शकतो, आपण याला डिक्रीजही करू शकतो. राईट, तर अशा प्रकारे आपण फॉर्म घेतलेला आहे. तर या फॉर्मला सबमिट कसं करायचं असतं, तर एक बटनही असायला पाहिजे. तर एक्झॅक्टली, तर त्यामध्ये आपण बटन्सचाही यूज करतो. आधी आपण नोट्स वाचूया, त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कळेल. तर आशा करतो तुम्हाला नेम टाईप ॲट्रिब्यूट, नेम ॲट्रिब्यूट, व्हॅल्यू ॲट्रिब्यूट हे कळलं असेल.
तर आपण पाहूया की फॉर्ममध्ये अजून कुठकुठल्या गोष्टी असतात.